नमस्कार, माझं नाव संकेत वडगावे आणि तुम्ही पाहत आहात द फोटोग्राफी लेजेसी. या फोटोग्राफी लेजेसी मध्ये तुम्ही पाहत असणार आहे की द फोटोग्राफी मध्ये रिअल फोटोग्राफर्सशी कनेक्टेड होणार आहे आणि त्या संदर्भात त्यांची जर्नी, त्यांचा बिझनेस एक्सपिरियन्स आणि लर्निंग या गोष्टी आम्ही इथं चर्चा करणार आहे. आज आहेत आपले गेस्ट सर सचिन गोंगडे सर, यातले सांगलीमधले बेस्ट फोटोग्राफर आणि टॉप फोटोग्राफर मधले गुगल सर्चिंग मध्ये आहेत. तर आजची मुलाखत जी आजची गोष्टी जी लर्निंग आणि जे एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत आजच्या पॉडकास्ट मध्ये बघूयात. ओके, वेलकम टू सर द फोटोग्राफी लेजेसी चॅनलवर. तर ह्या फोटोग्राफी मध्ये तुम्ही अशी कुठल्या पहिला असा तुमचा फोटोग्राफी मध्ये याचा इंटरेस्ट होता की आधी तुमचा फॅमिली बिझनेस होता की तुमची पहिली सुरुवात आहे? हा आमचा तसा फॅमिली बिझनेस ही आमची तिसरी पिढी. आमच्या आजोबांनी सुरुवात केली, कारण आजोबांनी ज्यावेळी सुरुवात केली ते आमचे वडील पण त्यांच्या मदतीला आले. वडील आमचे वाटतं 16 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी आणि आमच्या आजोबांनी म्हणून हा बिझनेस स्टार्ट केला. त्यानंतर आम्ही फोटो आमचे काका आले, धाकटे काका, ते आमचे हे होते बाळासाहेब गोंगडे म्हणून. त्या ठिकाणी म्हणून हा धंदा खूप चांगला वाढवला. त्यानंतर परत काही कारणामुळे आमचा धंदा परत डबघाईला गेला. कारण म्हणजे एक सांगलीत खूप मोठी दंगल झाली आणि त्या दंगलीत आमचा संपूर्ण स्टुडिओ झाला. सगळे कॅमेरे झाले, सगळे परत आम्ही रस्त्यावर आलो. परत तिथनं तिघांनी म्हणून हा धंदा उभारकीस नेला. परत नाव झालं खूप मोठं. परत त्यांची 2 लहान भाऊ परत या धंद्यात आले आणि हा सगळ्यांनी म्हणून हा धंदा परत चांगल्या रीती वाढवला. सांगलीत खूप मोठं नाव केलं या 5 भावांनी म्हणून, म्हणजे 4 भाऊ आणि आजोबांनी म्हणून. चांगली गोष्ट आहे की तुम्ही फॅमिली बिझनेस मधून तुमची परंपरा जपत आलात. तरी किती कुठली परिस्थिती, वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा तुम्ही परत शून्यातून परत उभा राहिला, ही चांगली गोष्ट आहे या बिझनेस मध्ये सारखी. तशी तुमची अशी तुमचा इंटरेस्ट होता ज्यामध्ये याचा तुम्ही फॅमिली वारसा जपायचा होता म्हणून जपला की इंटरेस्ट होता? नाही, थोडं त्याला एक इन्सिडेंट कारणीभूत ठरला. ऍक्च्युली आमच्या वडिलांचं मला ह्या धंद्यात आणायचं मतच नव्हतं, कारण सगळीच ह्या धंद्यात आहे आणि आमचे वडील ब्लॅक व्हाईट मध्ये टॉपचे होते. त्यानंतर कलर ज्यावेळी आलं त्यावेळी त्यांना वाटायला लागलं की हा धंदा परत संपणार. काय ज्यावेळी माझा जन्म झाला 1982 साली आणि त्यावेळी कलरचं नुकताच सुरुवात झाली. त्याच्या आधी ब्लॅक व्हाईट मध्ये हे किंगच होते बिझनेस मध्ये. काय त्यांचा हात कोणीच धरत नव्हता ब्लॅक व्हाईटच्या कामात. कारण कलर आला, त्यांनी थोडंफार अपडेट झालं नाही त्यावेळी. नंतर त्यांनी थोडेफार अपडेट करायला गेले, कारण त्यांच्या वयाच्या ह्याच्यामुळे खूप जर्नीमुळे त्यांना त्रास पण होत होता, त्यामुळे ते जाऊ शकले नाही. थोडं घरचे प्रॉब्लेम थोडे असायचे, त्या गेले. मग त्यांनी मला ठरवलं की तुला या धंद्यात मी काय आणणार नाही, कारण वडिलांची प्रकृती जरा ही असल्यामुळे त्यांना मदतीला पाक तिसरी असल्यापासून मी त्यांच्या मदतीला जातो. पण त्या ब्लॅक व्हाईटचं काम हे सगळं वॉशिंगवर चालायचं. वॉशिंगला खूप पाण्याची गरज असायची. पाणी सगळं वॉशिंग मीच करायचं लहानपणी, कारण ते मोठमोठे अरेंजमेंट खाली बसून पूर्ण वॉश करणे, परत वाळत टाकणे, वाहून झाले काढून आणणे, सगळं काम मीच करतो तिसरीत असल्यापासून. सुट्टीत लागले की मी मे महिना कंप्लीट वडिलांना मदतीलाच जात होतो. दिवाळीच्या 10 दिवसाच्या सुट्टीत. त्यामुळं वॉशिंग आणि पेपरचे सगळे मला त्यावेळीचे इन्स्ट्रुमेंट, हे सगळे पेपरचे पण प्रकार माहित होते. वडील मला लिहून देणार, हा पेपर आणजा, हा फोटो असा अंडर आहे, हा ओव्हर आहे, याला हाच पेपर प्रिंटिंगला लागणार, नाही हा रेग्युलर पेपर प्रिंट होणार नाही. त्यामुळे मला ते अंडर ओव्हरचं नॉलेज आलं. रोल डेव्हलपमेंटला उन्हाळा असला तर किती फास्ट डेव्हलप करायचा, फळ असलं तर जास्त वेळ करावा लागायचा, कारण केमिकल हे थंड असणार आणि मी त्यांना हायपो तयार करण्यात, डेव्हलपर तयार करण्यात मी त्यांना खूप मदत करत होतो. पण मला माहित होतं हे करायला लागते. काय वडील जर कुठे बाहेर गेले, जर कोणाचं कस्टमर आलं तर मी त्यांना थांबून ठेवणार, बोलत बसणार त्यांच्याशी, काय पेपर आणायला. त्यामुळे मी थोडंफार मला थोडं नॉलेज येत गेलं त्या पण वडिलांच्या ह्याच्यात आणि थोडं अनुभवातनं पण. म्हणजे त्यामुळे मी होलो, कारण वडील ठेवते म्हणून मी पण म्हटलं की नको आपण दुसरा धंदा करायला होतो. कारण मी नेमकं 10वीत असताना आमचे वडील वाढले, सगळी कौटुंबिक जबाबदारी माझ्यावर पडली. त्यामुळे मी म्हटलं आता घरचा धंदा आहे, कोण बघणार. मग मी ह्या धंद्यात आपोआप त्या प्रवाहावर गेलो. पुढे माझं त्यामुळे शिक्षण पण राहिलं अपूर्ण. 11वी-12वी मी कसं तर जशी सोडवलो, कारण मला वाटलं की 10वी 12वी एका झटक्यात 2 महिन्याच्या अभ्यासात सुटते. तसं FY SY सुटलं नाही. मी 2 महिन्याचा अभ्यास करायला गेलो, काय झालं मग ते राहिलंच. मी परत गेलो आणि वेडिंग सीझन हा नेमका मार्च एप्रिल मध्ये असतात आणि FY SY TY चे पेपर मार्च एप्रिल मध्येच असतात. बरोबर. त्यामुळे ते राहिले. तर तुम्ही तुमचा इंटरेस्ट तर होता, पण घरचे तुमचे वडील म्हणत होते की यामध्ये पडू नको. तर आजचे पण असंच कदाचित युथ फोटोग्राफर असतील किंवा बिगनर्स फोटोग्राफर असतील जे त्यांचे वडील म्हणतात की तुझं इंटरेस्ट असेल तर तू हॅबी म्हणून देव. पण आपल्याला माहितीये की हॅबी ही नुसतं हॅबी नाही, ही प्रोफेशनल इंडस्ट्री आहे. त्यामध्ये भरपूर चांगले प्रोफेशनल इंडस्ट्री असल्यामुळे भरपूर काही ऑपॉर्च्युनिटी आहे. तर आजच्या युथ साठी तुम्ही काय सांगू शकता? फोटोग्राफर्स बिगनर्स आहेत आणि त्यांना याच तर आहे, पण त्यांची घरची म्हणतात किंवा आता तुमची घरची परिस्थितीनुसार असू शकतं, असं काय तुम्ही मेसेज देऊ शकता? कसं हा धंदा जगात सगळ्यात महागडा शौक म्हणला गोल्फ, त्यानंतर 2 नंबरला बसतोय फोटोग्राफी. काय जी फोटोग्राफी वाटत्या नुसतं शौक म्हणून करायचं असेल तर त्याची घरची परिस्थिती खूप चांगली असली पाहिजे.
काय तरच तो घेऊ शकतो. कारण ह्याच्या महागड्या लेन्सेस, महागडे कॅमेरे, महागडे सॉफ्टवेअर, महागडे फिल्टर, हे सगळं तुम्ही आत्मसात केलं पण पाहिजे, मिळवलं पण पाहिजे आणि त्याचा रिझल्ट पण काढला पाहिजे आणि ह्याला खूप वेळ दिला पाहिजे. त्यामुळे हा शौक पण असू शकतो आणि बिझनेस करायला गेला तर हा बिझनेस पण होऊ शकतो खूप चांगला. त्यातनं तुम्ही स्वतःला अपडेट नेहमीच केलं पाहिजे आणि शेवटपर्यंत हे तुम्हाला शिकतच राहिलं पाहिजे. या धंद्यात एवढे नवीन नवीन अपडेट यायला लागल्यात, नवीन नवीन सॉफ्टवेअर यायला लागल्यात. असं नाही मी जो टॉपचा आहे असं ह्या धंद्यात नाही. आजकालचा नवीन पोरग पण येऊन तुम्हाला कधी पण ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकतो. कारण याची टेक्नॉलॉजी एवढी वास्ट आहे. आता काही एआय प्रॉम्प्ट आल्यात, एआयचं हे चालू जमाना, ते आपण कधी विचार केला होता. जे आम्ही एडिटिंग मध्ये करत होतो, शर्ट घालणे, बॅकग्राऊंड चेंज करणे, डोळा झोपून एका सेकंदात त्या गोष्टी व्हायला लागल्या. त्यामुळे खूप मोठी टीम पण काम केलेलं आहे आणि त्यांनी ते सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. केला तर धंदा हा चांगला आहे, फक्त प्रामाणिकपणे इमानदाराने त्यांना हा धंदा केला पाहिजे तर ह्या धंद्यात यश पण तेवढं भरपूर आहे. मग आजचे जे यूथ फोटोग्राफर्स किंवा बिगनर फोटोग्राफर्स ते नेमके कुठे अडकतात? आजचे काही फक्त चांगल्या चांगल्या मुली बघायला मिळतात म्हणून येतात. काय बिगिनर्स, काय जण टाइमपास फोटो काढायचे स्वतःचे 4 पण असे पण येतात आणि काय जण कलेसाठी पण येतात, ज्यांना खूप आयडिया आहे, नजर आहे. हा मेन नजरेवरचा खेळ आहे. थोडाफार तुम्हाला फ्रेमिंग कळलं पाहिजे, कसं काय असते, कसं फोटोग्राफी केलं पाहिजे. थोडंफार आता हे सॉफ्टवेअर मधनं पण काही जर असं तुमचं अंडर ओव्हर झालं तर ते कव्हर करून देतात. पण फ्रेम चुकली तर सॉफ्टवेअर पण तुम्हाला काय करू शकत नाही. हे सगळं सॉफ्टवेअरवर म्हणजे फ्रेमिंग हे नजर कळली पाहिजे. यासाठी थोडेफार तुम्ही आयडिया लावले पाहिजे या गोष्टी. आणि आजच्या यंग जनरेशनचे जे बिगिनर येतात त्यांनी याला थोडा कलेचा पण दर्जा दिला पाहिजे आणि हे बघितलं पण पाहिजे. मग आता जे युथ्स आहेत ते नुसतं मग कला बघावी की बिझनेस बघावं? कला तर बघितलीच पाहिजे आणि बिझनेस पण बघला. शेवटी कला काय पोट तुमचं भरणार नाहीये. बरोबर. बिझनेस पण तुम्ही बघितलाच पाहिजे. मग आजच्या बिझनेस जर असला जो आपला फोटोग्राफी बिझनेस आहे, मग जे बाहेरचे पेरेंट्स आहेत किंवा म्हणजे आपलेच पेरेंट्स किंवा आता वेडिंग मध्ये तुम्ही फोटो काढा, मग आपल्याला अशी रिस्पेक्ट का भेटत नाही? म्हणजे रिस्पेक्ट भेटण्यापेक्षा असे एक त्या नजरेने का बघत नाहीत की हा एक चांगली इंडस्ट्री आहे किंवा यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे, आपला मुलगा करतोय तर करू दे, म्हणजे यांचं काय मत असतं? काही वर्षापूर्वी हा फोटोग्राफर थोडाफार व्यसनी असायचा काय आणि थोडस त्याच्या काही चुकामुळं ह्या क्षेत्राकडे अजून सुद्धा त्या नजरेने बघितलं जाते. पण आता तसे दिवस राहिले नाहीयेत. आता खूप मोठमोठे फोटोग्राफर पण आहेत आपल्या भारतात, ज्यांचं नाव पूर्ण आदरपूर्वक घेतले जातात. काय आशिष गोवारी आहेत. त्यामुळं असं काय राहिलं नाही. आता काय जण बघतात, काही लोकांना अजून नॉलेज माहित नाहीये, त्यामुळे ती अजून ते पूर्वीच्या फोटोग्राफरशी तुलना करतात आणि हे त्यांना नाव ठेवतात. आता जरी बघितलं तर आपल्या फोटोग्राफीमध्ये जे इथिक्स आहे, इथिक्स म्हणजे काय, जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कशी असली पाहिजे बघ. जे प्रॉपर बिझनेस मध्ये असले त्यांना वाटते की आपण नुसता आर्ट्स किंवा बघितलं नाही पाहिजे, एक बिझनेस बघितला पाहिजे. बिझनेसच्या क्षेत्रामध्ये यायला त्यांचे इथिक्स किंवा त्यांनी कुठल्या गोष्टी अशी फॉलो केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कामाशी इमानदारीपणा त्यांनी राहिला पाहिजे. काम कसं करताय तुम्ही ते पण आहे. परत तुम्ही ते काम करायला एखादं काम तुम्ही ते क्लायंट मोठा आहे म्हणून एखादं तुम्ही कमी रेटमध्ये करून दिला, पण पुढच्याही काम करताना तुमचा योग्य रेट घेतलाच पाहिजे. आणि एकदा तुम्ही ऍडव्हर्टाईजसाठी तुमचं त्याच्याकडनं एकदम मुद्दल रेटमध्ये काम केलं, नंतर जेव्हा केलं तर त्याचं पण शेवटी पोट आहे, ते कॅमेरा आहे. कॅमेरा काय हे आता 1 वर्षभर टिकतच नाही. दुसऱ्या वर्षी तुम्ही अपडेट केलं घेतलाच पाहिजे. अपडेट नाही केलं तर तुम्ही त्या स्पर्धेतनं बाहेर पडणार. पण दुसरा समोर माणूस तो कॅमेरा घेऊन त्या लेवलच्या लेन्सेस घेऊन उभारलेला असतो. आणि आता हे इलेक्ट्रॉनिक कॅमेरे हे एवढे महागडे झाले आहेत काय आणि एवढे नवीन टेक्नॉलॉजी अपडेट व्हायला लागल्या, तुम्ही ते नाही घेतलं तर तुम्ही तुमच्या त्या क्षेत्रातनं बाहेर पडणार. कस्टमर म्हणा याच्यापेक्षा माझ्या मोबाईल मध्ये चांगले फोटो येतात. म्हणजे या क्षेत्रात असं पण आहे की टेक्निकल गोष्टी म्हणजे टेक्निकल म्हणण्यापेक्षा जे कॅमेरा गिअर्स आहेत तो कायम अपडेट ठेवला पाहिजे, मगच कुठेतरी या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतो आपण. बरोबर ठेवू शकताय आणि कस्टमरकडनं योग्य रेट योग्य काम पण तुम्ही देऊन तुम्ही पण अपडेट राहिलंच पाहिजे. आता ज्याच्यामध्ये प्राइसिंगच्या याच्यावर खूप गोष्टी केल्या जातात की मोठा जो क्लायंट आला तर त्याला चांगला मोठा पॅकेज द्या, किंवा असं बोलीभाषेत म्हणतो की आपण तोंड बघून पैसे आपण ठरवायचा, किंवा एक असं पण गोष्टी होतात की प्राइसिंगचं पूर्णपणे पैसे मिळत नाही किंवा देतो सगळं काम झाल्यानंतर. म्हणजे ह्या रिलेटेड तुम्ही काय बोलतो? तुम्ही काय पहिलाच क्लायंटशी ठरवून घ्या कामाचा रेट, त्याची टायमिंग, त्याला काय किती वेळ काम करायचं आहे. एक जण म्हणतात 10 मिनिटाचंच काम आहे आणि दिवसभर थांबून घेतात. आणि 10 मिनिटाचं शूट होतं घ्या. शूट 10 मिनिटाचं असलं तरी काम किती वेळ झालं, काय झालं, कॅमेरा मी काय वापरलाय, कुठल्या मुहूर्तावर वापरलाय. कारण मुहूर्त पण मोठा आहे ना. जर एखाद्या मुहूर्त खूप मोठा असेल आणि त्याशी त्याचं तुम्ही 10 मिनिटाचं शूट करण्यासाठी दिवस घालवत असेल तर तुमचा लॉसच आहे ना खूप मोठा. टायमिंग विचारलं पाहिजे, डेट विचारली पाहिजे, कुठल्या डेटला आहे काय आहे. पण त्याविषयी तुम्हाला जर वेडिंग डेट असेल आणि तुम्ही साधं नुसतं त्याचं कुठल्या एखाद्या गोष्टीचं शूट घ्यायला गेला, गाडी घ्यायला लागला हे घ्या आणि तुम्ही वेडिंग डेट
सारख्या याला ते चालणार नाही ना, मग तुम्ही त्या लेवलला तिथे पैसे घेतलेच पाहिजे. बरोबर. म्हणजे मला लक्षात येते की या गोष्टी तुम्हाला एक सांगू शकतो की फोटोग्राफर्स आहेत ते ना त्यांच्याकडे असे एक गुण किंवा असे एक त्यांच्याकडे एक वरदान आहे की ते टाइमला कॅप्चर करतात. बरोबर सर? हो, टाइम आणि तुम्ही काम हे दोन्ही कॅप्चर केलं. काम त्या लेवलला, तुम्ही पैसे जरी त्या लेवलने घेतला तर काम पण त्या लेवलला तुम्ही दिलंच पाहिजे. पैसे आवाज घेतला आणि काम साध्या लेवल दिलं तर ते क्लायंट काय मग परत तुमच्या 4 लोकांच्यात बदनामी करणार, त्याचं काम काय बरोबर नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही टाइम आणि काम पण त्या लेवलने दिलंच पाहिजे. दुसरा असा पॉईंट होता की आता जरी विचार केला आताच्या करंट इयर मध्ये किंवा करंट ह्याच्यामध्ये तर AI टेक्नॉलॉजी आपल्या फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये काय परिणाम किंवा काय बेनिफिट्स किंवा ऑपॉर्च्युनिटी काय भेटू शकतो? या टेक्नॉलॉजीला काही घाबरून जाण्याचं काम नाही, उलट ते तुम्हाला काम मिळवून द्यायला लागले, नवीन बिझनेस जनरेट करून द्यायला लागले. जसा फोटोग्राफी आता कमी होत चालली ती आता वाढायला लागल्या, पण या टेक्नॉलॉजी कस्टमरला पण आता कळते की करून घेऊ शकतात. सगळ्याच गोष्टी त्यांनी करू शकणार आणि त्यांनी किती वेळ देणार. AI म्हणजे काय नुसतं बटन दाबलं आणि तिकडनं बाहेर आलं असं होत नाही. त्यासाठी तुम्ही पण वेळ दिला पाहिजे आणि त्या कस्टमरला पण स्वतःकडे आधी किती वेळ आहे ते बघतात. त्या गोष्टीसाठी ते तुमच्याकडे येणारच. आता पूर्वी आम्ही ज्यावेळी डिजिटल आलं, ज्यावेळी मोबाईलला कॅमेरा आला, काही दिवस थोडे दिवस बर्थडे डोळाजून हे कार्यक्रम बंद झाल्यागत झालते, पण नंतर परत हे कार्यक्रम एवढे बूमनं चालू आहे. आता त्याचं बिल पण वेडिंगच्या बिला एवढं व्हायला लागले. असं काय नाही, या टेक्नॉलॉजी पण हे तुम्हाला काम बिझनेस हा मिळवूनच देणार आहे. फक्त तुम्ही त्यात अपडेट राहिलं पाहिजे. त्यांची जी गरज आहे ती गरज तुम्ही 100% नाही तर निदान 95% तुम्ही त्या AI मार्फत तरी पूर्ण करून दिली पाहिजे. काय AI जरी असलं तरी त्यांना त्या कस्टमरला पण कळलं पाहिजे ना कसं वापरायचं असते, काय करायला पाहिजे, त्याची प्रॉम्प्ट शिकायला पाहिजे. ही गोष्टी कस्टमर काय काय शिकणार आहे. तो स्वतःचा बिझनेस बघणार, जॉब बघणार का ती AI बघत बसणार काय, ह्यासाठी ती येणारच तुमच्याकडे. शेवटी तुम्ही त्यात फक्त अपडेट राहा. AI मध्ये प्रॉम्प्ट काय टाईप करायचे आहेत, हे काय करायचं, हे बिझनेस मिळूनच देणार आहे. फोटोग्राफर्सनी टेक्नॉलॉजी किंवा AI ही दोन्ही गोष्ट म्हणजे अपडेट राहिलं पाहिजे. कोणतीही गोष्ट आता नवीन मार्केटमध्ये येते त्या कोणती गोष्ट ट्रेंड मध्ये चालू आहे हे सगळे अपडेट घेऊनच आपण पुढे क्लायंट पर्यंत पोहोचू शकतो. हो, त्यांना अपडेट राहिलंच पाहिजे. नवीन नवीन त्यांनी गोष्टी शिकल्या पाहिजे, काय नवीन येणार आहे काय नाही, काय ह्या गोष्टीत फोटोग्राफर स्वतः अपडेट राहायला पाहिजे. तरच तो मार्केटमध्ये येणाऱ्या कस्टमरला तो खुश करू शकेल. काय त्यांची गरज काय त्याला ओळखता आले पाहिजे, त्यांचा काय पाहिजे त्यांना, त्यांचं समाधान झालं पाहिजे. या गोष्टी त्यांना पण शिकून आत्मसात करून त्याच्या टीमकडे काम त्यांना करूनच घेतलं पाहिजे. अनेक होता की पॉईंट ही फोटोग्राफी आता जसे जसे तुम्ही म्हटला की सुरुवातीला स्मार्टफोन आला आणि थोडेफार बर्थडेचे कार्यक्रम किंवा छोटे छोटे कार्यक्रम असे कमी व्हायला लागले आणि नंतर परत बूस्ट व्हायला लागले. आता पण असू शकते की आता AI मुळे थोडे थोडे कमी यायला लागले नंतर बूस्ट, म्हणजे असं काय होऊ शकतंय? नाही, असं वाटत होतं थोडे दिवस सुरुवातीला, पण तसं काय होणार नाही मला वाटायलंय. कारण हा फील्डच खूप वास्ट आहे, बिझनेस आयडिया खूप आहेत, ह्यात नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे. आता न्यू बॉर्न बेबी हा कन्सेप्ट 10-12 वर्षापूर्वी अजिबातच नव्हते. आता एवढा फास्ट झाला की त्याला पण आता कस्टमर म्हणते नुसतं फोटो द्या तुम्ही बाळाचा, आपण AI मध्ये करून देतो. पण ते कस्टमर किती करणार आहे. बरोबर. काय न्यू बॉर्न आला, किड्स फोटोग्राफी खूप जोरात चालू आहे, मॅटर्निटी चालू आहे. हा बिझनेस मिळून देणार. अजून यातनं काय तर येणार की क्रिएट होणार, चालू होणार. जे हे पुढे संपणार तर नाही फोटोग्राफी, म्हणजे फक्त एवढीच की आता कशी चालू थोडे वेगळ्या पद्धतीने चालू होणार. हा, वेगळे होणार. नवीन काय तर अजून ह्यात क्लिप्स नवीन म्हणजे आयडिया काय ते येतील. नवीन काय तर बिझनेस हा तुमचा वाढत जाणार याच्यातून. मग आता जे फोटोग्राफर्स आहेत त्यांनी जे तुम्ही आता कुठले शूट न्यू बॉर्न किंवा मॅटर्निटी शूट हे असे सगळ्या गोष्टी स्टुडिओमध्ये होतं. बरोबर. मग हे जे आता सुरुवातीला जे फोटोग्राफर्स येतं बिझनेस मध्ये एंटर करतं ते मग कुठल्या गोष्टी पहिला फोकस ठेवला पाहिजे? तर प्रत्येकाला कशात स्पेशलाइज, जसं आपण एखादा डॉक्टर होणार म्हणतो, मग रेग्युलर BHMS डॉक्टर असतो, तो सगळंच बघतोय. ताप खोकला पण बघतो, बीपीचं शुगर कस्टमर आलं तर पेशंट आला तरी त्याला बघतो आणि त्याला सजेशन देतो तू हार्ट स्पेशालिस्ट कडे जा. मग फोटोग्राफर तसं साधा बिझनेस पण करू शकतोय आणि किड्स मध्ये पण स्वतःचा स्पेशलाइज करू शकतो, न्यू बॉर्न मध्ये स्पेशलाइज, मॅटर्निटी मध्ये, वेडिंग मध्ये, कोण इंटेरियर फोटोग्राफी मध्ये स्पेशलाइज करू शकतो. जसं डॉक्टर आहेत, हाडांचा डॉक्टर स्पेशलाइज, डोळ्याचा, तसं फोटोग्राफी मध्ये पण भरपूर आहेत. कोण व्हिडिओ एडिटिंग मध्ये स्पेशलाइज करू शकतो, कोण फोटोशॉप एडिटिंग मध्ये स्पेशलाइज करू शकतो. आता भरपूर कस्टमर आले. आता AI मुळे बघितला नाही, जर तुमचे आजोबा आजी पूर्वी वाढले असतील आणि तुमच्या लग्नात त्यांना आणून व्हिडिओ करून पाहिजे असेल, तो बिझनेस वाढला. ही गोष्ट काय रेग्युलर फोटोग्राफर करू शकत नाही. त्याला एडिटिंग मधला मास्टरच फोटोग्राफर ते ऍड करून करू शकतो. आणि जर जो रेग्युलर फोटोग्राफर मला मी पण तेच करणार हे पण करणार, रेग्युलर फोटोग्राफरला वेळ कधी मिळणार. तुम्ही त्यात स्वतः स्पेशलाइज करायचं. सुरुवातीला बेसिकला सुरुवात करा, त्यानंतर तुम्ही एक टार्गेट ठेवा, मला ह्याच्यात आवड आहे, मी ह्यात स्पेशलाइज करणार आहे आणि तसं करा. मग सुरुवातीला ओळखायचं कसे की यामध्ये आहे आता बिझनेस तर मी करणार, फोटोग्राफी मला आवड आहे, इंटरेस्ट आहे,
फोटो काढतोय तो पूर्ण व्यवस्थित करतोय, कुठल्या स्पेसिफिकेशन मध्ये गेलं पाहिजे किंवा कुठल्या स्पेशलिस्ट झालं पाहिजे, सुरुवातीला कसं कळणार फोटोग्राफरला? ती त्याची आवड, त्याची कला, त्याची नजर, त्यावर तू स्वतः ठरवलं पाहिजे. मी कसं सांगणार, तू बाबा किड्स मध्ये हो, आता किड्स करायचं मध्ये बाळाला खेळवलं पाहिजे, बाळांच्यात लहान बाळ होऊन आपण मिक्स झालं पाहिजे. वेडिंग मध्ये क्लायंटला समजून सांगितलं पाहिजे कपल कसं आहे ते, कुठल्या जर जाड असेल तर त्याला पोजेस काय लावले पाहिजे, जर एकदम बारीक असेल तर कसं लावले, रोमॅन्टिक खूप कपल असेल दोन्ही पण एकदम, त्याला पोजेस कसं लावले. तुम्ही त्याशी क्लायंट हे त्यानं स्वतःच ओळखलं पाहिजे मी कशा स्पेशलाइज करू शकतो, आणि हे तो पोरग ते स्वतः करू शकतो. सुरुवातीला स्टार्टिंग बिझनेस करून तो स्वतः त्या ह्याच्यात अपडेट होऊ शकतो. तो म्हणजे थोडक्यात स्वतःला ओळखता आलं पाहिजे की आपण जास्त कुठल्यामध्ये जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला सगळ्याच गोष्टी केल्यानंतर मग कळणार की मी कुठल्याच चांगला आहे. हो, त्यानंच ठरवलं पाहिजे मी काय करू शकतोय, तुझी आवड काय आहे, काय आपल्याला काम झेपते, काय नाही झेपत, त्यानं स्वतः ओळखलं पाहिजे स्वतःचा बिझनेस काय करायला पाहिजे. काय ते मी सांगू शकणार नाही किंवा तू पण सांगू शकणार नाही. बरोबर, तू ह्याच्यात आहे, आपण त्याला सजेशन देऊ शकतो, तू ह्याच्यात करून बघतोस का, कारण शेवटी त्याची स्वतःची मेंटॅलिटी तयार पाहिजे, मी ह्याच्यातच जाणार आहे, मी हेच करणार आहे. तर या फोटोग्राफीमध्ये अनेक गोष्ट लक्षात येते की आता जरी आपण फोटोग्राफर स्टुडिओ आहे सांगलीत, माहित नाही की किती असेल स्टुडिओ, सांगलीत तसं बघितलं तर 60-70 स्टुडिओ आहेत. 60-70 स्टुडिओ सांगली शहरात, सांगली शहरात. आणि त्यातले पण काही असे स्टुडिओ आहेत ते नुसता रेंटनी चालतात, चालूच आहे, नुसतं नावाला स्टुडिओ आहेत, पण ते ऍक्च्युली ते कुठं तर फ्रीलान्सिंग असतात. म्हणजे यांचं काय सांगू, कारण की स्टुडिओ नुसता इन्व्हेस्टमेंट मोठी झालेली असते पण काम भेटत नाही. त्याच्या कलेचा, त्याच्या कामाचा दर्जा यावर तेवढं प्रॉब्लेम. काम मिळत असं नाही, काम हे सगळ्यांनाच, लोक उडकत जातात. आपल्याकडे एवढे पण लोक असे नाही जे कलाकारला उडकत जाणार आहेत. जसं आपण टेस्ट बघून हॉटेलला जेवायला जातो, काही हॉटेल एवढे आत असतात आणि काही एवढे रोडला असतात, तरी आपण जातो तेवढ्या आत बघा जाऊन टेस्ट, कारण मला समाधान पाहिजे. असं कस्टमर पण ते हुडकून त्याचं काम बघून हेच जात असतात. त्यांना स्वतःचा कामाचा दर्जा सुधारला पाहिजे, काम काय लेवलनं केलं पाहिजे त्यांना ओळख करायला पाहिजे, तर त्याला काम हे मिळणारच. त्या लेवलला काम करत नाही त्याचं परिस्थिती ती आहे आणि तो त्या लेवलला राहिलेला. आता जे फोटोग्राफर फ्रीलान्सर पण भरपूर आहेत, स्टुडिओ पेक्षा बी फ्रीलान्सर भरपूर आहेत. फ्रीलान्सिंग सुरुवातीला फ्रीलान्सिंग, त्यानंतर स्टुडिओ, असं काय आहे की काय नाही, पहिला फ्रीलान्सिंगच केलं पाहिजे. घरचा पैसा असेल तर त्यांना सगळा स्टुडिओ घाला. स्टुडिओ सेटअप लावणे पण एवढी साधी गोष्ट नाहीये. फर्निचर आहे, मेन फर्निचरचं व्हॅल्यू 0 विकायला गेलं तर. बरोबर, फर्निचरला काही किंमत येत नाही, घालते किती आणि इथे किती. फ्रीलान्सिंग स्वतः पैसे गोळा करून मग त्यानं स्टुडिओ घातला तर त्याला त्याची किंमत कळेल, तो तेवढा वेळ देईल स्टुडिओसाठी, तेवढं स्वतः राबणूक देऊन क्लायंट चांगले आणेल, त्या स्टुडिओचा बिझनेस तो वाढवेल. त्यामुळे फ्रीलान्सरनं स्वतः ठरवलं पाहिजे की बाबा घरचा पैसा आपण स्टुडिओ करू शकतो, पण त्यानं स्वतः त्या पैशाची किंमतीला लक्षात आलं पाहिजे. आपण एवढे पैसे घरच्यांनी दिले तर आपण हा धंदा कसा केला पाहिजे, गिरायकाला समाधान कसं आणलं पाहिजे, गिरायकाला आपलं दिलेलं काम हे आवडलंच पाहिजे, त्या लेवलनं त्यानं काम केलं पाहिजे, तरच तो त्यातनं पुढे जाऊ शकेल ना. फ्रीलान्सरला कसं एक कॅमेरा बाबा घरच्यांनी घेऊन दिला तर त्यानं स्वतः किंवा स्वतः एक्सपोजिंगला जाऊन पैसे गोळा करून कॅमेरा घेतला असेल तर ते होऊ शकतं. आता मी आमची परिस्थितीमध्ये वडील खूप डाऊन झाली. मी तर आमच्या भावाच्या स्टुडिओत काम करून 800 रुपये पगारावर पैसे गोळा करून 8,000ला कॅमेरा घेतला, तो पण जुना सेकंड FM10. त्या तो कॅमेरा माझ्याकडे अजून सुद्धा आहे आणि तो मी काही शेवट पण विकणार नाही. तो कॅमेरा आणला, त्या कॅमेऱ्यातनं मी F2 घेतला, F2 FM90 घेतला. त्यानंतर मग डिजिटल चालू झालं. डिजिटलमध्ये D80 कॅमेरा घेतला निकॉनचा पहिला. मग त्यानंतर मग कॅनन जरा बूम यायला लागलं म्हणून मी कॅननकडे वळलो, कॅननचा 60D घेतला. त्यानंतर मी परत पूर्ण कॅनन मध्ये शूट झालो. सर मग तुमच्या करिअर मध्ये किंवा तुम्ही जेव्हा फोटोग्राफी मध्ये पडला ते किती वर्ष झाले तरी? आज मला जवळजवळ 24 वर्ष झाली. 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्यात भरपूर काही मिस्टेक. हो, तर लगे तुम्ही काय मिस्टेक मधून लर्निंग काय सांगू शकता? आता मला मिस्टेक तसं काय बाहेर झालंच नाही, काहीच झालं नाही, पण मला हे बूम होतच गेलं. कारण ह्याला आमच्या वडिलांची पण पुण्याई म्हणायची. वडिलांनी आमच्या भरपूर फोटोग्राफर तयार केले. तर तासगाव जिल्ह्यात गेला आणि जर जुने फोटोग्राफर कोण भेटले तर आमच्या वडिलांना आदराने दादा म्हणायचे. दादांचा मुलगा काय तू, कुठे लग्नात त्यावेळी मी जातो त्यावेळी भेटायचे. पण तुमच्या वडिलांच्यामुळे आम्ही आज इथे म्हणत आलो. असे खूप आदरपूर्वक भेटायचे, बोलायचे काय. त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे आमच्या वडिलांचा. भरपूर फोटोग्राफर त्यांच्या हाताखाली तयार झाले. तासगाव जरी गेला तर खेडेगावातनं त्यांनी तुम्हाला वायफळे, त्या तासगाव शहरात 2-3 आहेत, त्यानंतर नांदऱ्यात आहेत, त्यानंतर मायनीत आहेत. मायनीतले फोटोग्राफर म्हणून अजून नाव काढतात आमच्या वडिलांचं. तुमच्या वडिलांनी आम्हाला डारपून काम शिकवलं. त्यावेळी काय कायांची दुसरी पिढी ह्या धंद्यात नाही आली, त्या IT क्षेत्रात गेली त्या फोटोग्राफरची. पण कोणी भेटलं तरी येऊन भेटून जातात. जे आता जो यूथ फोटोग्राफर किंवा जे बिगनर फोटोग्राफर साठी आपण काम करतोय तर त्यांना आपण हे मेंटॉर वगैरे आपण काय करू शकतो? मेंटॉरिंग पद्धत म्हणजे आता सध्या कसं फोटोग्राफीमध्ये ना 10वी झाली किंवा 12वी झाली
तर इनफ बोलतो आणि बिझनेसमध्ये येतो. पण ह्या गोष्टीचा माझ्याकडे एक विचार होता की ह्या गोष्टीसाठी 11वी-12वी किंवा असं एज्युकेशन कुठलाही पर्टिक्युलर एज्युकेशन फोटोग्राफी नसलं पाहिजे की या गोष्टीला एक मेंटॉर असले पाहिजे. नाही, एज्युकेशन पण कॉलेजमध्ये पण आता फोटोग्राफी कोर्स ऍड झालेलाच आहे. पण शेवटी व्यावसायिक शिक्षण हे तुम्हाला ऑन फील्डच मिळते. ऑन बिल्ड तिथं तुम्हाला बिझनेस कॅमेऱ्याचं शिकवलं जाते, पण ऑन बिल्ड कस्टमर समोर कॅमेरा घेऊन काय काय परिस्थिती जातात हे तुम्हाला ऑन फील्डच लक्षात येते. आणि भरपूर मेंटॉर आहेत मुंबईत, पुण्यात, ऑनलाईन युट्यूबला पण आहेत. तुम्ही धंदा कसा केला पाहिजे, काय केला पाहिजे, कसं व्यवसाय वाढवला पाहिजे, या गोष्टी खूप चांगल्या आहेत. म्हणजे आपल्या चॅनलचं पर्पज द फोटोग्राफी लेगेसी या चॅनलचं पर्पज हेच असणार आहे. जे बिगनर्स फोटोग्राफर्स आहेत किंवा जे युथ फोटोग्राफर्स आहेत त्यांना एक असं एक मेंटॉरिंग पद्धत असली पाहिजे, जेणेकरून अशी एक ऑर्गनायझेशन असली पाहिजे त्यामध्ये युथ फोटोग्राफर्स आणि ते मेंटॉर एकत्र येऊन आहे जसा आपला फोटोग्राफी वारसा किंवा आणि परत फोटोग्राफी बिझनेस हे डेव्हलपमेंट असेच पुढे चाललेली झालं पाहिजे. असे कुठं थांबता नाही आले पाहिजे किंवा फोटोग्राफर असं इंडस्ट्री संपताना दिसली नाही पाहिजे त्या फोटोग्राफरना. जे त्याचं स्वप्न आहे की फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं चांगलं, असं त्यांना वाटलं नाही पाहिजे की फोटोग्राफी संपते. नाही, फोटोग्राफी ही संपणारच नाही, कारण हा इतिहास सगळा फोटोग्राफी मधनच राहतोय. आता तुझ्या लहानपणाचा फोटो जर सांगितले तू असा होतास आणि फोटो बघितल्यावर तुला कळणार ना खरोखर मी असा होता. बरोबर. फोटोग्राफी हा बिझनेस कधीच संपणार नाही. आणि आपला जो इतिहास बघायला गेला तर तो फोटो मधनच दर्शवला जातो. कारण त्या फोटोग्राफी शेवटपर्यंत राहणार आणि ही अपडेटच जाणार. आणि ही इंडस्ट्री अशी काही संपण्यातली इंडस्ट्री नाही आहे. खूप मोठमोठे आता फोटोग्राफर आहेत काय ज्यांची नावं घ्यायला पण एवढे खूप मोठे आहेत. त्यांचं पॅकेज विचार केलं तर आपण 2 वर्षाचं इन्कम आपलं तर त्यांचं एका दिवसाचं पॅकेज असते. एवढे पण फोटोग्राफर पॅकेज एका दिवस वेडिंगचं. इंडस्ट्री वास्ट आहे. फक्त त्यांना ठरवलं पाहिजे आपल्याला काय व्हायचं आहे काय नाही. मी काय म्हणतो सुरुवातीला तुम्ही धंदा कुठलाही करा इमानदारीने करा, तुम्हाला यश हे मिळतच जाणार आहे. काय यश कुठेही तुम्हाला थांबणार नाही. बरोबर. त्यामुळे त्यांना आपलं कामाचा दर्जा ओळखता आला पाहिजे, कामात इम्प्रूव्ह. आणि व्यवसायाचं प्रेम असेल तो बिझनेस खूप मोठा होतो. आपलं प्रेमावर आहे सगळा धंदा. तुम्ही त्यात प्रेम दिलं पाहिजे. प्रेम दिलं की आपोआप धंदा वाढणार, बिझनेस वाढणार. आता यंग ज्या येतात तो फोटोग्राफर झालाय, तो हे झालाय असे बघून येणारे पण खूप आहेत. बरोबर, त्याला स्वतः ठरवलं पाहिजे की बरोबर मला यात करिअर करायचं आहे. काही जण टाइमपासला येतात, बरोबर काय चला बघूया त्यात मिळते यश, काय पैसा आहे ह्याच्यात, पण त्यात तुम्ही प्रेम दिला, तेवढं काम दर्जा ठेवलं तुम्हाला येणारच की मिळणारच. म्हणजे इथे 2 फोटोग्राफर असं बघू शकतो की एक जे काय बघूया काय होतंय हे गोष्टी होतात, आणि दुसरे फोटोग्राफर असं आहे की त्यामध्ये पूर्णपणे इंटरेस्ट आहे आणि पूर्णपणे त्यामध्ये बिझनेस करायचा आहे. असे 2 फोटोग्राफर आपल्याला दिसतात आता सध्या युथ मध्ये. मग ते दुसऱ्या फोटोग्राफरला आपण शेवटपर्यंत पोहोचवायचं. शेवटपर्यंत मीन्स म्हणजे त्यांना प्रॉपर बिझनेस कशा डेव्हलपमेंट किंवा त्यांना असं एक मेंटॉरिंग पद्धत केली पाहिजे आपण भले खूप मेंटॉर करू शकतो, कारण त्यांना स्वतः ठरवलं पाहिजे ना मला कसं काम करायचं काय करायचं आहे. आता तू मस्त रोज त्याला त्याचं ब्रेन वॉश करायला लागलास पण त्याचं ते झालंच नाही तर काय करणार. त्याची स्वतःची आवड पाहिजे, प्रेम पाहिजे धंद्यावर. प्रेम असेल तर तुम्ही कुठलाही धंदा टॉपला नेऊ शकता. आता ज्यावेळी पाणी आम्ही 95 साली ऍडव्हर्टाईजची पाण्याची बाटली पहिली ते आमच्या घरातले असलेली, हा धंदा काय चालणार आहे. आज केवढा मोठा पाण्याची बाटली 95 20 वर्षानंतर हा धंदा केवढा मोठा झाला. आधी पूर्वी साधी चहाची टपरी असायची, आता त्याला पण त्यांनी पूर्ण मॉडर्न लुक आणलं. काय आलं, चहाच्या टपरीवर किती असायचं त्या आम्ही तर 1 रुपयाला चहा पिलेला आहे, आज 10 रुपये झालाय, 20 रुपये झालाय. काय काय मोठमोठ्या हॉटेलला तर 50. चहा म्हणा कॉफी म्हणा त्याला एक कॉफी शॉप म्हणून झालं, काफा नाव झालं. हे तुम्ही बिझनेस वाढवणार असते. तुम्ही तुमच्या धंद्यावर प्रेम करा, तुम्ही हे करा होऊन जाते. पुण्यात एक असा फोटोग्राफर आहे तो फक्त पोर्ट्रेट फोटो काढतो, बाकी तुम्ही त्याकडे गेला नाही मी फक्त पोर्ट्रेट काढतो. त्याचे एक पोर्ट्रेट 5,000 काढतो. अपॉइंटमेंट घेऊनच गेले पाहिजे. वार्षी फोटोग्राफर आहे, त्याच्या खाली तो काम आहे फक्त पोर्ट्रेटची काम करतो. कपल फोटो, फॅमिली फोटो एवढंच करतो, बाकी काय काढत नाही. तो ते गेला तुम्ही किड्सकान नाही, पोर्ट्रेट मध्ये आला तरच मी काम करणार. तो जरा धंदा आहेच की ते नेलायच वर. तुम्ही त्यात स्पेशलाइज करा, प्रेम करा, होऊन जाते आपला धंदा वाढतो. आपण ह्यांनाच स्पेसिफिकेशन असते त्यांनाच, म्हणजे आपण ज्या गोष्टीत आवड आहे किंवा ज्या गोष्टीत आपलं प्रेम आहे पूर्णपणे त्यांनाच आपण रोल मॉडेल बनवलं पाहिजे. बरोबर आहे. त्याला काय करायचं मी माशी पण सांगितलं, त्याला काय करायचं त्यांना ठरवलं पाहिजे. बिझनेस मला आवड कशात आहे, लहान बाळाच्या फोटोग्राफीमध्ये करणार असेल लहान बाळात करा, वेडिंग मध्ये करणार असेल तर वेडिंग मध्ये करा. त्यात तुम्ही स्पेशलाइज व्हा. म्हणजे थोडक्यात स्पेशलिस्ट होऊन आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये सक्सेस बनू शकतो. कोणत्या एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या फोटोग्राफी कॅटेगरीमध्ये तुम्ही स्पेसिफिकेशन व्हा, मगच त्यानंतर थोडे थोडे गोष्टी तुम्हाला सक्सेस भेटत जातात. हो बरोबर. तर या आता अनेक तुम्हाला विचारायचं होतं की हे जरी पॉडकास्ट 10 वर्षानंतर कोण बघितलं तर त्यांना काय सांगणार शकणार का आपण बोललेलं ते 10 वर्षांनी त्यांना वाटलं की करायचं ना. आता बघितलं असेल 10 वर्षापर्यंत ते बोललेलं ते खरं झालं माझ्या आयुष्यात.
हे दिसणार भरपूर बिझनेस आहे खूप चांगले. आता ब्लँकेट सारखं ऑप्शन आलं, डोअर डिलिव्हरी. पूर्वी काय म्हणायचं अरे हा कुरिअर बॉय आहे, हा कारण आज ते ऍप थ्रू मार्फत केवढा मोठा बिझनेस झाला, किती लोकांना रोजगार मिळाला. खूप मोठा वास्ट आहे बिझनेस. कुठलाही बिझनेस आहे, फक्त त्यानं यश साधलं पाहिजे, काय त्यानं लक्ष दिलं तर प्रॉपर ते सक्सेस होऊ शकतं. ब्लँकेट आहे, भरपूर ऍप आहे असे आहेत. ज्यावेळी आता ओला कंपनीनं जे ऍप काढली त्यांची स्वतःची एक कार पण नाही, बरोबर, कारण त्यांनी केवढा मोठा बिझनेस निर्माण केला. बरोबर. तसं फोटोग्राफीमध्ये पण तुम्ही स्वतः लक्ष घालून काय तसं नवीन नवीन तुम्ही करू शकताय. बिझनेस करण्याची जिद्द आणि त्या गोष्टीवर असणारं प्रेम पूर्णपणे आपण सक्सेस भेटू शकतो. हो, तर या फोटोग्राफीमध्ये आपल्या आउट ऑफ कंट्री म्हणजे इंडियाच्या बाहेर फोटोग्राफी काय चालू आहे? खूप जोरात प्रमाणात चालू आहे इंडियाच्या बाहेर पण. काय काय मोठमोठ्या शिपवर असं फोटोग्राफर असतात, तिथं शिपवर ते जे कपल जातात, फॅमिली जातात, त्यांची फोटोग्राफी होत्या. मोठमोठ्या इव्हेंटची फोटोग्राफी करणार, तिथं खूप मोठी टीम असतात. खूप वास्ट बिझनेस आहे परदेशात. एक रिस्पेक्टेड प्रोफेशनल इंडस्ट्री मानली जाते. हो, मांडली जाते. तिथं तर कलेला किंमत आहे. आणि तिथं अशी सॉफ्ट कॉपी पण अशी फ्री मध्ये मिळत नाही. अरे तू काढलायस की फोटो मला एक दे, तसं नाहीये. कुठलाही तिथं जर प्रिंट काढलं तर तुमच्याकडे त्याचं लायसनिंग विचारलं जाते, या सॉफ्ट कॉपी तुझ्याकडे हक्क आहेत का, नसेल तर तिथं असं कुठेही प्रिंट करून मिळत नाही. एवढं तिथलं लायसनिंगला तिथं किंमत आहे परदेशात. असं कोणीही सॉफ्ट कॉपी गेली आणि प्रिंट मारून दे, त्यानं फोटो काढला नसेल आणि त्याला इमेज अशीच कुठून आलं असेल, त्याला प्रिंट पण कोण मिळत नाही. कारण तिथं त्या फोटोग्राफरचे हक्क जपले जातात. जे आपले जे व्ह्युअर्स हे आपले फोटोग्राफरचे कस्टमर्स पण आहेत, त्यांना आपण मग काय सांगू शकतो की आपण फ्रीमध्ये कॉपीज मागू शकतो व्ह्युअर्स आणि कस्टमरला? फ्रीमध्ये कुठलीच गोष्ट मागली नाही पाहिजे. फ्रीला किंमत नसते. घेणाऱ्याला पण जो फोटो ज्याच्याकडनं घेतोय त्याला पण स्वतःच्या फोटोची किंमत नसते. अरे हे फुकट मिळालंय. ज्यावेळी तुम्ही त्याची योग्य किंमत घेऊन त्याचा घेताय, त्यावर जपून ठेवलं जाते तुमच्याकडनं, त्याच्याकडे बघितलं जाते. एखादी वस्तू फ्रीमध्ये मिळाली ती कुठेही कोपऱ्यात पडते आणि ज्यावेळी त्याला किंमत आणते बरोबर त्याला शोकेज मध्ये व्यवस्थित क्लिनिंग ह्या गोष्टी तुमच्याकडे केल्या जातात. त्यामुळे फ्रीमध्ये कधीच काही मिळालं नाही पाहिजे आणि कस्टमरने पण किंवा ह्यांनी घेतलंच नाही पाहिजे. त्या माणसाने केलेल्या कामाचा त्याला योग्य मोबदला देऊन त्याने घेतला पाहिजे. पण जे असे फोटोग्राफर्स पण असतात की कसं तर पैसे मिळते आणि एवढे हे मिळतात की आपण याला फ्रीमध्ये देऊ शकतोय, किंवा असं त्यांच्या क्रेडिटचा त्यांना क्रेडिट स्वतःला क्रेडिट देत नाही. असे एकदा बघितलं असेल की हा ठीक आहे फ्रीमध्ये लाचा किंवा देऊन टाकूया. असं पण होऊ शकते की हे आपल्या रिलेटिव्ह आहे, हे आपले फ्रेंड्स आहेत, देऊन टाकूया. असं त्या कलेला आदरानं स्वतःचा आदर बघत नाहीत. कधी कधी असं पण होतं की स्वतःला स्वतःची क्रेडिटीला क्रेडिट देत नाहीत. मग ती लोक हे मी माशीच म्हणले तुम्ही मागं पडतात. कारण त्या वस्तूला कॅमेरा जरी तुम्ही फ्रीमध्ये दिला तर कॅमेरा का फ्रीमध्ये होत नाही. तो 1 वर्ष 1.5 वर्षात चालणार आहे आणि 1.5 वर्षात नवीन टेक्नॉलॉजी आहे. मग त्या टेक्नॉलॉजी तो पैसे कुठून आणणार? बरोबर. काय त्या कॅमेरा मेंटेनन्स आहे, प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते काय तू स्वतःच्या खिशातलेच घालून करायला पाहिजे पैसे, किंवा मग घरात आणा पाहिजे त्यांना पैसे काम करायला, पुढची वस्तू घ्यायला. खूप खूप धन्यवाद तुमचा टाइम दिल्याबद्दल. हे आभार व्यक्त करतोय. म्हणजे हा टाइम नुसता पॉडकास्टचा टाइम नाही किंवा कुठलाही शॉर्टकटचा टाइम नाही. हा पॉडकास्ट एवढा आपण घेतला तर हा एक रिअल जर्नीची एक एक्सपिरियन्स लर्निंग आहे, जे स्ट्रगल आहे, जे आता जे फोटोग्राफर्सने त्यांना समजलं पाहिजे की त्यांना हे गोष्टी फॉलो केलं पाहिजे. आणि फोटोग्राफर्स नाही तर जे कस्टमर आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, ते पण ही गोष्टी ध्यानात घेतली पाहिजे की कोणतीही गोष्ट आपण फ्रीमध्ये नाही घेतली पाहिजे, किंवा फोटोग्राफर्सनी पण स्वतःची क्रेडिटला आपण क्रेडिट दिलं पाहिजे, ज्या आर्ट्सला क्रेडिट दिलं पाहिजे आपण. ना की नुसतं प्रिंट आहे किंवा कॅम्प्युटर आहे हे थोडे नाही. हे आपण फोटोग्राफर क्रिएटिव्हिटी आहे नाही सगळी गोष्टी. हो, क्रिएटिव्हिटी आहेच. ही इंडस्ट्री पूर्ण क्रिएटिव्हिटी आहे. क्रिएटिव्हिटी आहे म्हणून तर इंडस्ट्री टिकली आहे. चालेल तर खूप खूप धन्यवाद. ह्या चॅनलमध्ये आल्याबद्दल खूप धन्यवाद. ह्या चॅनलसाठी काय बोलणार आहे तुम्ही? काय चॅनलला असेच नवीन नवीन मोटिवेशनल स्पीच मेंटोर नावशी भेटा, बोला. चांगले नवीन येणाऱ्या यंग जनरेशनला तुम्ही मोटिवेट करा. चांगला त्यांना बिझनेस करायला शिकवा, मार्गदर्शन करा. आणि काही नवीन बिगिनर्स एकदम काम कमी रेटला फ्रीमध्येच करून देतात, त्यामुळे मोठमोठे फोटोग्राफरचं पण ह्यात नुकसान होऊन जाते. काय त्यांना पण बिझनेस कमी पडतो, प्रॉब्लेमॅटिक होते आणि लोकांना सवय लागते. ह्या इंडस्ट्रीमध्ये काय एवढा दम नाही आहे. कोण पण येते फुकट फोटो काढून देते लग्नात बिग्नात असं वाटतंय. त्यामुळे बिझनेस मार खातो आणि चांगले फोटोग्राफर बदनाम होतात एक एकदा या अशा लोकांच्या. जर तुम्ही नवीन बिगिनरनंच याची व्यवस्थित किंमत ठेवला तर येणारा काळ तुमच्यासाठी पण खूप सुंदर असणार आहे. तुमचे मार्गदर्शन खूप खूप मलाही आवडलं आणि जे फोटोग्राफर्स आहेत त्यांनी पण ही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. द फोटोग्राफी लेजन्सी हे एक नुसतं चॅनल नाही नसून हे एक तुम्हाला मार्गदर्शन करणारी एक कंपनीच आहे किंवा तुमचा अभ्यासू गुरुच आहे. या चॅनलला तुम्ही खूप बघत जावा. हे चॅनल तुम्हाला नवीन नवीन मेंटॉरचे आणि जे वारसात्मक फोटोग्राफर आहेत, म्हणजे ज्यांच्या 2 पिढ्या 1 पिढी ही चालून दुसरी पिढी येणार आहे, त्यांचे अनुभव हे या चॅनलवरून तुम्हाला बघायला मिळत जातील. तुम्ही याला खूप सबस्क्राईब करा आणि प्लस तुम्ही पण नवीन नवीन शिकत जावा आणि अपडेट होत जावा हे सांग. नमस्कार. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद.